नमस्कार मित्रांनो, बघा आपल्या गवताळा घाटामध्ये कामाला सुरुवात झालेली आहे आणि मी नेहमी 2-4-8 दिवसापासून सांगत आलेलो आहे. हे तुम्हीच बघा आता हे लोडिंग गाड्या, ट्रक असेल, छोटी 4 व्हीलर असेल, हे असेल ते गाडी. आता बघा तुम्ही, हे कॉन्ट्रॅक्टर साहेब इथं काम चालू आहे, ते करताय आणि त्यांना इतकी अडचण येत आहे तर मी तुमच्या पाया पडतो. 8-15 दिवस या रोडा गवताळा घाटातून येऊच नका, तुमच्या पाया पडतो. तुम्हाला कधी चांगलं काम हवं असेल तर मी अजून पुन्हा विनंती करताय तुम्हाला, जे बी ड्रायव्हर मित्र असतील, मला मी अजून मोठमोठ्याने पाया पडतो. काकांनो, रोड चांगला करायचा असेल ना तर हे बघा तुम्ही समोर, दादा कॅमेरा घ्या इकडं, खडी ते टाकताय, खडी इकडचे तिकडे होते आणि काम चांगला होणार नाही. आणि काम चांगलं झालं नाही तर आपण कॉन्ट्रॅक्टर साहेबाला बोंबलत बसू. त्याच्यामुळे मी विनंती करत आहे, तुम्ही बघू शकता. दाखवा दादा, यांना हाल दाखवा काय बघा. आता तुम्ही याच्यामुळे म्हणतो दादांनो, गाडी आता याच्या पुढे इकडून आणू नका कृपया करून. सायगावन येथील माझे मित्रमंडळींना एक सूचना आहे की आपण तिथं बस स्टँडवरती गवताळाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो तिथून बंद करा. कारण त्यांना कॉन्ट्रॅक्टर साहेबांना त्यांना विनंती केली आहे मी की मला काम चांगलं पाहिजे. मला त्यांचा फोन आला की इथं गाड्यावाले परेशान करत आहे. आता बघा तुम्ही, खडी टाकणं चालू आहे, ते पण सगळं वाट लागून जाईल. त्याच्यामुळे 8-15 दिवस आहे, इकडून या घाटातून कोणीही येऊ नये. सगळं कामाचं सत्यानाश होऊन जाईल. त्याच्यामुळे मी विनंती करतो की आपण 8-15 दिवस ड्रायव्हर मित्रांना अजून एक वेळेस विनंती करतो, आपण दुसऱ्या घाटातून या जेणेकरून काम चांगलं होईल आणि आपल्याला चांगला एकदम रोड एकदम बढिया करून देणार आहेत. त्याच्यामुळं मी सांगतो, विनंती अजून पुन्हा की आपण गवताळा घाटातून 10-15 दिवस येऊच नये. धन्यवाद.